नमस्कार. तर आज आपण रसशास्त्र व भेषज कल्पनामधील पेपर 1 मधील चतुर्विध रसायन हा टॉपिक बघणार आहोत. चतुर्विध रसायन किंवा रसायन हे पारद किंवा इतर कोणताही धातू समाविष्ट असणाऱ्या औषधीचा समूह असे म्हटले आहे. सर्व रसकल्पांमध्ये पारद व गंधकाचा समावेश असतोच. याद्वारे बनवलेले औषधकल्प व रसायन हे उत्तम कार्य करणारे व व्याधींचा नाश करणारे असतात. यांचा सविरता अवधी देखील जास्त असतो. रसशास्त्रातील त्यांच्या निर्माणविधी प्रक्रियेनुसार रसायनचे खालील प्रकार पडतात. चतुर्विध रसायन 4 प्रकार: खरलीय रसायन, परपटी रसायन, पोट्टली रसायन व कुपीपक्व रसायन. त्यापैकीच आपण आता खरलीय रसायन पाहणार आहोत. खरलीय रसायन म्हणजे औषधी द्रव्यांना द्रव्यद्रव्यांसह खलवयंत्रात भावना देऊन जे औषधी रसायन किंवा कल्प तयार होतात त्यांनाच खरलीय रसायन असे म्हणतात. यामध्ये पारद व इतर घटक द्रव्य खलवयंत्राच्या साहाय्याने बारीक करून सूक्ष्म बनवले जातात. खरलीय रसायनाचे वैशिष्ट्य म्हणजे असे की याद्वारे विविध औषधी द्रव्यांना एकत्रित मर्दन करून सर्व गुणयुक्त असा एक वेगळा कल्प किंवा रसायन बनवता येते, जे अधिक गुणकारी ठरते. कज्जली हे मुख्य घटक मानले आहे. रसायन द्रव्य म्हणून वापरले जाते. आता खरलीय रसायनाची विधी. पहिलं, औषधी द्रव्याचं चूर्ण करावे, त्याची कज्जली निर्माण करावी, सर्व घटक द्रव्य टाकून द्रवद्रव्याची भावना द्यावी. खरलीय रसायन तयार होते. त्याचे उपयोग: कल्पाचा सविरता अवधी वाढवणे, एकूण मात्रा म्हणजेच औषधी मात्रा कमी करणे, व्याधी चिकित्सा काल कमी करणे, औषधी कलम निर्माणासाठी. तर आपल्या सिलेबस कॉपीमध्ये याचे 2 उदाहरण आहेत: श्वासकुटार रस व वातविध्वंस रस. श्वासकुटार रस कंटेंट्स: शुद्ध पारद, गंधक, वचनाप, टंकन, मनशिला प्रत्येकी 4 ग्रॅम, मरीच 36 ग्रॅम, पिपली व सुंठ प्रत्येकी 4 ग्रॅम घ्यावे. त्याची मात्रा 125 ग्रॅम. अनुपान: मध व रोगग्नता, कास, श्वास, वातकफच रोग, कुष्ठ व वातरोग. नेक्स्ट आहे वातविध्वंस रस. त्याचे कंटेंट्स आहेत: शुद्ध पारद, शुद्ध गंधक, नागभस्म, वंगभस्म, लोहभस्म, ताम्रभस्म व अभ्रकभस्म 1 भाग, टंकन, वचनाप, पिपली, शुंठी, मरीच 1 भाग. त्याला भावना द्यायची आहे त्रिफलाकवात, अर्क, दुग्ध व निंबुस्वरसाची. मात्रा 250 mg. अनुपान: मध व वातजशूल, ग्रहणी, कफज रोग व सन्निपातज रोग या व्याधींना दूर करते. तर या व्हिडिओमध्ये आपण चतुर्विध रसायनाचे इंट्रोडक्शन व खरलीय रसायन पाहिलं आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण त्याचा राहिलेला भाग पाहूया. सो गाइस, सबस्क्राइब Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.